महाराज, गुरुवारी महाराजांच्या मुखातून जे काही षष्टीच्या संबंधाने चिंतन ऐकलेलं आहे ते तुम्हाला सांगेल. गुरुवारी चंद्रशेखर महाराज देंगलूरकर यांच्याकडे राहण्याचा योग आलेला आहे. त्यांच्या मुखातून जे ऐकायला मिळालं ते थोडंसं सांगतो, ऐका. आपल्याकडे त्या ठिकाणी नवरात्र 5 प्रकारचे आहेत. 5 नवरात्र आहेत, ऐका. 5 नवरात्रा, परंतु ही नवरात्रच आहे, मल्हार मार्तंडाची नवरात्र आहे, पण 6 दिवसाची आहे. विठाला एक शारदीय नवरात्र आहे, एक चैत्रीय नवरात्र आहे, रामनवमीची नवरात्र आहे, एक त्या ठिकाणी खंडेरायाची नवरात्र आहे, एक त्या ठिकाणी कुठली असते अश्विन, हा ती एक नवरात्र. 5 नवरात्र त्या ठिकाणी आपल्या इकडे वर्णन करण्यात आलेलं आहे. नवरात्र वर्णन करत असताना ही नवरात्र आहे, उपासना आहे. उपासना करत असताना वार्षिक 6 महिन्याची उपासना खऱ्या अर्थाने. कोणती उपासना असती? बऱ्यापैकी बरेचसे माणसं त्या ठिकाणी आषाढ शुद्ध दशमीला वांग खायला सोडतील, कांदा बी खात नाहीत बरे, आणि आजपासून ते वांग खायला काय परवानगी आहे का नाही? आजपासून वांग खाऊ शकतात अशी परवानगी. मग ही चंपा षष्ठी आहे. आता त्या ठिकाणी चंपा षष्ठी का नाव पडलं? षष्ठी तशी तर 3 षष्ट्या फार महत्वाच्या आहेत. आपल्याकडे दरवर्षी येतात त्या 2 षष्टी आहेत, आणि जे जे एखादा भाग्यवान व्यक्ती आहे त्याच्या जीवनात एकदा येते. ऐका, कपिला षष्ठी जी म्हणतात ती भाग्यवानाच्या एखाद्याच्याच, माझ्या नाही आली, आणखी तुमच्या आली असन बऱ्यापैकी, नाही आली. मग आता एखाद्याच्या त्या ठिकाणी भाग्यामध्ये येत असेल, चंपा षष्ठी आहे. दुसरी नाथ षष्ठी आहे, की ज्या नाथ षष्ठीला माझ्या नाथ बाबांनी जलसमाधी घेतली, नाथ षष्ठी आहे. आणि ही आहे त्या ठिकाणी चंपा षष्ठी. चंपा षष्ठी का त्या ठिकाणी नाव पडलं त्याचं कारण आहे. पुढे आपण मणिमल्ल नावाचे दैत्य आहेत, त्यांना मारल्याच्या नंतर जी देवतांनी पुष्पवृष्टी केली ना, चंपा, ऐका, चंपा षष्ठी म्हणजे चंपा म्हणजे चाफा, चाफ्याच्या फुलांची उधळण केली म्हणून चंपा षष्ठी. तुम्ही त्या ठिकाणी आज अभंग घेतलाय भगवान मार्तंडाची उपासना करणाऱ्या भक्तासाठी, पण वारकरी संप्रदायामध्ये विचार जर केला तर वारकरी संप्रदाय एकनिष्ठ आहे. वारकरी संप्रदायामध्ये कोणाची उपासना आहे? पांडुरंगाची. मग त्या ठिकाणी तुम्ही अभंग घेतला भगवान मार्तंड्याची उपासना करणाऱ्या भक्ताची. आता काय असतं, ऐका, प्रत्येक त्या ठिकाणी देवतेची भजन करणारा, भक्ती करणारा, उपासना करणाऱ्याला काही शास्त्रांनी नावं दिलेली. जसं की एखादा भक्त असेल, शास्त्राच्या दृष्टीने वेगळ्या आणि भक्तीच्या दृष्टीने त्यांना पदव्या दिलेल्या वेगळ्या. ऐका, भगवान शंकराची भक्ती करतो त्याला काय म्हणतात? कापडी. कापडी मी भक्तीच्या दृष्टीने सांगतो, शास्त्राच्या दृष्टीने ते 4 वेगळे सांगतो. कापडी म्हणतात, शेबिपा कापडिया, कापडी आहे. मग भगवान खंडेरायाची उपासना करणाऱ्याला वाघ्या म्हणतात, बरोबर? वाघ्या. देवीची उपासना करणाऱ्याला त्या ठिकाणी भोप्या म्हणतात, आणि भगवान पंढरीनाथाची उपासना करणाऱ्याला वारकरी म्हणतात. वारकरी म्हणतात भक्तीच्या दृष्टीने. आता ऐका, गणपतीची उपासना करणारा त्या ठिकाणी गाणपत्य म्हणतात, देवीची उपासना करणारा शाक्त म्हणतात, आणि त्या ठिकाणी विष्णूची उपासना करणाऱ्याला वैष्णव म्हणतात, आणि शंकराची उपासना करायला शैव म्हणतात शास्त्रीय दृष्ट्या. विठाला मग त्या ठिकाणी आपला वारकरी संप्रदाय हा समुच्चय प्रधान नाही, समन्वय प्रधान आहे. आता ऐका, जसं की भक्त त्या ठिकाणी भागवतामध्ये 3 प्रकारचे सांगितले. ऐका, भागवत ज्यांनी ऐकलं, भागवतामध्ये 3 प्रकारचे पुन्हा भक्त मांडले. का? मूर्तीमध्येच देव पाहतो हा कनिष्ठ भक्त. ऐका, मूर्तीमध्येच देवाला पाहणारा हा कनिष्ठ भक्त. ऐका, मग उत्तम भक्त मूर्तीमध्येही देव पाहतो आणि देवाला मानणाऱ्यामध्ये देव पाहतो हा मध्यम भक्त. मध्यम भक्त. आणि उत्तम भक्त, उत्तम भक्त सर्व ठिकाणी देवाला पाहतो, स्वतःमध्ये देवाला पाहतो, आणि त्या देवामध्ये सुद्धा जग ब्रह्म
साधूचे लक्षण. एक असा भक्त आहे की देवामध्ये सगळं जग पाहतो आणि सगळ्या जगाला देवामध्ये पाहतो. ऐका, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. सोनिया ठाव सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सर्वाभूती तो पाहतो. हा उत्तम भक्त आहे, लक्षात असू द्या. कसा भक्त आहे हा? उत्तम भक्त आहे. पण आता ऐका, मग आपल्या वारकरी संप्रदायातले सगळेच भक्त उत्तम आहेत, सगळेच संत उत्तम आहेत, सगळे साधक उत्तम आहेत. आता कसं, ऐका ऐका, एखादी नवी नवरी असते, लग्न करून घरी आल्याच्या नंतर, हा तुम्हालाही पटत आहे जरा, आहे का नाही, तिकडे लग्न करून घरी आल्याच्या नंतर कपडे तिनं फक्त नवऱ्याची धुवायची का? बोला बोला पटकन, बोलत राहा माझ्यासोबत. तिनं कपडे नवऱ्याचे धुवायचे का सासऱ्या सगळ्याचे धुतले पाहिजे? तिनं स्वयंपाक फक्त नवऱ्यालाच करून द्यायचा का? जरा नाजूक शब्द नाही, कोणाला द्यायचं मग? सगळ्याला द्यायचा. ऐका, सेवा फक्त मालकाचीच करायची का सासू सासऱ्याची बी करायची? हे म्हणले कोणाचीच नाही, करे ना ते. आहोचा बाबल्या केला, कशी सेवा करीन ती, कशी केली पाहिजे? सगळ्यांची सेवा. पण आता ऐका, जरा नाजूक शब्द आहे. त्या स्त्रीनं रममान पतीशी व्हायचं का सगळ्याशी? फक्त पतीशीच व्हायचं असते. तसं आमचे संत सर्वांप्रती सद्भाव व्यक्त करतात, पण समर्पण रथ मात्र पांडुरंगासोबत होता. विठाला ऐका, खंडोबामध्ये माझ्या विठ्ठलाला पाहतात, देवीमध्ये विठ्ठलाला पाहतात, मसुबामध्ये सुद्धा माझ्या, एवढंच नाही, विठ्ठलामध्ये खंडोबाला पाहतात, विठ्ठलामध्ये देवीला पाहतात, विठ्ठलामध्ये मसुबाला पाहतात. सगळ्यांना एक विठ्ठलामध्ये पाहायचं आणि सगळ्यामध्ये फक्त विठ्ठलालाच पाहायचं. विठ्ठल विस्तारला जय हो. सप्तही पाताळे भरणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवन, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल विस्तारला सप्त पाताळे भरणी, व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल विस्तारला विठ्ठल विस्तारला सप्त पाताळे भरणी, व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, मानसी, मानसी. महाराज, सगळीकडे व्यापक रूपाने विठ्ठल असेल, परंतु ज्यावेळेस उपदेश करायचा असतो ना, तर संत महात्मे पाहत असतात, बाबा रे नेमका याची श्रद्धा कोणावर? काय असतं मायबाप, श्रद्धेशिवाय ज्ञान पचत नाही. श्रद्धेशिवाय एखाद्याने सांगितलेलं कामही आपल्याला आवडत नाही.
महाराज मंडळीचं पटकन काम ऐकतो आपण का? त्या व्यक्तीवर श्रद्धा असते म्हणून. तिथंच एखादा व्यक्ती आवडत नसेल, श्रद्धा नसेल तर त्याचं आपण ऐकत नाही, डायरेक्ट नाही म्हणतो काम. मग मात्र ज्या व्यक्तीची ज्या देवतेवर श्रद्धा आहे का त्या देवतेची उपासना सांगणं गरजेचं असतं. मग तुकोबारायाच्या अभंगाच्या द्वारा खंडेरायाच्या उपासकाला बोध करतात. ऐका, आणि ते खंडेरायाचे उपासक दोन प्रकारचे अभंगाच्या प्रथम चरणात. अमवाग्या सोमवाग्या अमवाग्या सोमवाग्या अमवाग्या सोमवाग्या. जय हो, पूर्ण ऐका. अहमवागा सोहमवागा अहमवागा सोहमवागा प्रेमाला फेरारी अहमवागा सोहमवागा सावध होऊनी भजनी लागा देव कर कैवारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या. सावध होऊन भजनीला देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी काय बात, टाळ्या वाजव, टाळ्या वाजव, यायला गोड वाटत. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. गोड बोलले ना बाबा. बाबा ऐका, ए वाग्या, दोन प्रकारचे वाघ आहे तिथं. अहम वाग्या आहे आणि सोहम वाग्या आहे. देहाला मी म्हणणारा वाग्या आहे आणि देवाला मी म्हणणारा वाग्या आहे. काही लोक देहाला मी म्हणतात आणि काही माणसं देवाला मी म्हणतात. काही माणसं परमार्थाला आपलं समजितात आणि काही माणसं संसाराला आपलं समजितात. जरा चार मुद्दे मांडू का? काही माणसं खऱ्यातला खरा विचार करतात, एक. हा, लक्ष द्या. काही माणसं खऱ्यातला खोटा विचार करतात, दोन. काही माणसं खऱ्यातला खरा विचार करतात, तीन. आणि काही माणसं खोट्यातला खरा विचार करतात, चार. काही लोक नित्यातला नित्य विचार करतात, एक. काही लोक अनित्यातला अनित्य विचार करतात, दोन. काही लोक त्या ठिकाणी अनित्यातला नित्य विचार करतात, तीन. आणि काही लोक अनित्यातला नित्य विचार करतात, चार. काही लोक सत्यातला सत्य विचार करतात. पुन्हा मांडू का? सत्यातला सत्य विचार करतात, एक. काही लोक सत्यातला असत्य विचार करतात, दोन. काही लोक असत्यातला असत्य विचार करतात, तीन. आणि काही लोक असत्यातला सत्य विचार करतात, चार. मग त्या ठिकाणी काही माणसं जे आहेत अनित्यातला अनित्य विचार, मुळामध्ये हा देहच काय अनित्य आणि या देहाच्या संबंधाने असणाऱ्या पसाराचा विचार करा. हा देह काय खरा देही